सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. देशसेवेची जबाबदारी पार पाडल्यानंतर शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सेवेसाठी पुढाकार घेतलेल्या माजी सैनिक चंद्रकांत राजू खामकर यांच्या जय हिंद पेट्रोलियमचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर साकूर हिवरगाव पठार रस्त्यावर उत्साहपूर्ण वातावरणात झाला. हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खिमनर यांच्या हस्ते फीत कापून या जय हिंद पेट्रोलियमचं उद्घाटन झालं. त्यानंतर चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि प्रगतशील शेतकरी रामदास खामकर यांच्या हस्ते पेट्रोल पंप कार्यालयाचं उद्घाटन झालं. तर गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याचा प्रस्ताव माजी सैनिक आणि सिंदोडीचे सरपंच एकनाथ राजू खामकर यांनी मांडला. तर माजी उपसरपंच उत्तम तात्या भाऊ कुदनर यांनी या अध्यक्षपदाला अनुमोदन दिलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर, अध्यक्ष कोर कमिटी माजी सैनिक किसान एकता शिखर संघ महाराष्ट्र यांनी केलं. महाराज, माननीय शंकरराव हेमनर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर, हे माझे बालपणापासूनचे जिवलग मित्र आहे. एकत्र शिकलो आणि आजही आमची मैत्री तितक्या जिव्हाळ्याने कायम आहे. यानंतर चर्मकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर साहेब करेक्शन, शिवाजी अण्णा कदम हे अध्यक्ष माजी सैनिक किसान एकता शिखर संघ महाराष्ट्र राज्य, श्री भीमराज आरेकर अध्यक्ष कोर कमिटी माजी सैनिक किसान एकता शिखर संघ महाराष्ट्र राज्य, यानंतर प्रकाश कोटकर साहेब अध्यक्ष स्वराज सैनिक संस्था संगमनेर आणि महाराष्ट्रातून आलेल्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि माजी सैनिक बंधूंनो, आजचा हा आनंदाचा क्षण अनुभवताना सर्वप्रथम आम्ही आमचे पूज्य वडील कैलासवासी राधू फकीरा खामकर, तसेच कैलासवासी पारुबाई राधू खामकर आणि कैलासवासी सुभद्राबाई राधू खामकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या संस्काराचे, पुण्याईचे आणि आशीर्वादाचे फलित आहे. आजही पंचकृषीत आमची ओळख सर्वप्रथम आमचे वडील कैलासवासी राधू फकीरा खामकर यांच्या नावानेच आहे. त्यांनी आयुष्यभर जपलेला प्रामाणिकपणा, माणुसकी आणि विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती होती. त्यांच्या नावाला कधीही कमीपणा येऊ नये, तर त्यांच्या कर्तृत्वात आपल्या परीने भर घालावी हा आमचा सदैव प्रयत्न राहिला आहे. आज समाजात आम्हाला जो मान सन्मान मिळतो तो आमच्या वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा आई वडिलांच्या पुण्याईचे आणि आशीर्वादाचे फलित आहे. आज ते आमच्यात असते तर हा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाला असता. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार केला गेला. उपस्थित मान्यवरांनी जय हिंद पेट्रोलियमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना माजी सैनिकांनी देश सेवेनंतर शेतकरी आणि समाजसेवेसाठी घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय. माजी सैनिक चंद्रकांत राजू खामकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सैन्यदलामध्ये प्रवेश घेत देशसेवा केली. सेवानिवृत्तीनंतर शेतकरी आणि ग्रामस्थांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पेट्रोल पंप व्यवसाय सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची सेवा करून आता शेतकऱ्यांची सेवा करायची आहे, अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या वाटचालीत पत्नी आणि कुटुंबियांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं
त्यांनी नमूद केलं. माझ्या जय हिंद पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन हरिभक्त पारायण दत्तगिरी महाराज व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या उद्घाटनासाठी या साकूर पठार भागातून खूप प्रतिसाद ग्रामस्थांनी दिला. त्यांचे मी आभारी आहे. आणि मी जो हा आज बिझनेस निवडला आहे, मी 19 वर्षे देशाची सेवा करून आलो आहे. त्यानंतर समाजसेवा करण्याचा मला कुठंतरी मौका भेटला आहे आणि मी हा नवीन उद्योगधंदा म्हणून पेट्रोल पंप ओपन केला आहे. माझ्यासाठी पेट्रोल डिझेल हे केवळ पैसे कमावण्याचं साधन नाही, तर ही समाजाची सेवा व उत्तम इंधन कसं मिळेल, माझ्यासाठी ग्राहकांची सुरक्षितता आणि समाधान ही आमची प्राथमिक जबाबदारी राहील. 15 ऑगस्टच्या या शुभ दिनी जय हिंद पेट्रोल पंपचं आपण आज उद्घाटन केलं आहे. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छिते की माझे मिस्टर हे आर्मीमधून रिटायर आहेत. आमच्या घराचा इतिहास असा आहे की आमच्या घरातून 3 व्यक्ती आहेत की ज्यांनी देश सेवा केली आहे. आणि त्यानंतर आज इतका आनंदाचा दिवस आहे की आजच्याच दिनी आम्ही परत समाजाच्या सेवेसाठी आज आम्ही पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरलो आहोत. मी सर्वांना हीच विनंती करेन की या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा आम्ही आलो इतकं सोपं नव्हतं की आलो आणि पेट्रोल पंप टाकला, एवढं सोपं नव्हतं आमचा जीवन प्रवास. जसे माझे मिस्टर आहेत, नेहमी आमच्या घरात विषय निघतो ना की जेव्हा भाऊ एकत्र बसतात की कसे दिवस होते, कसा त्रास काढला, कशा आईबापांनी एवढ्या सगळ्या भावांना सांभाळलं आणि त्यातून तिघेही भाऊ आणि दुसरे जे 2 मोठे भाऊ आहेत तेही इतके खडतर दिवस त्यांनी काढलेत. अक्षरशः म्हणजे असं वाटेल की म्हणजे माझं मन भरते. कुणी पेढे विकलेत, कुणी आईस्क्रीम विकली आहे, कुणी हॉटेलमध्ये काम केले. खूप मेहनत केली सर्वांनी. त्यानंतर आज मला अभिमान वाटतोय की माझ्या मिस्टरांनी 19 वर्ष सर्व्हिस केली देशाची. आमचे मोठे जे माझे दीर आहेत त्यांनी 15 वर्ष केली आहे आणि सगळ्यात मोठे अण्णा जे आहेत आमचे त्यांनी 30 वर्ष देशाची सेवा केली आहे. श्री चंद्रकांत राजू खामकर माजी सैनिक यांचे आज जय हिंद पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं आहे. आणि यांचा हा धंदा भरपूर चालो, त्यांना भरपूर यश मिळो आणि त्यांच्या ह्या धंद्याला पुढील वाटचालीसाठी मी भरपूर शुभेच्छा देतो. चंद्रकांत खामकर हा निवृत्त झाल्यानंतर तो पुणे येथे स्थायिक झाला आणि पुणे येथे त्यांनी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी सुरू केले. त्यामध्ये त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरुवातीला सुरू केला. त्यानंतर टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा सुद्धा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या रीतीनं पुण्यामध्ये सुरू आहे. निश्चितपणे या ठिकाणी खामकर परिवाराचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे त्यांची जी तळमळ आहे ती आपण त्यांच्या भाषणातून आणि आत्ता आपण बघतो की त्यांना जे पाहुणे आलेत या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. या ठिकाणी मी जे जवान बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले खामकर परिवारचे अत्यंत सदस्य, त्याचबरोबर आमचे जगन्नाथरावांचे अगदी बालपणाचे असलेले मित्र आणि मार्केट कमिटीचे कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे सभापती व साकूर पठार भागाचे नेते माननीय शंकर पाटील खेमनर, त्याचबरोबर एकनाथराव असतील, त्याचबरोबर आमचे जगन्नाथराव असतील आणि त्याचबरोबर चंद्रकांत भाऊ, त्यांच्या या संकल्पनेतून त्यांच्या जीवनामध्ये हा जो उत्कर्ष झाला जय हिंद पेट्रोल पंप, त्याचबरोबर ट्रॅव्हल्सचा जो धंदा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला माजी सैनिक किसान एकता शिखर संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवाजी अण्णा कदम तसेच महाराष्ट्रातील विविध सैनिक संघटनांचे पदाधिकारी हजर होते. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर, प्राध्यापक रामदास धुळगंड, जयराम ढेरंगे, उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर, माजी चेअरमन सखाराम कुदनर, बाबूलाल शेख, संजय बागुल, लक्ष्मण कुदनर, माजी सरपंच दिनकर वागचवरे, राजेंद्र कांबळे, संतोष वागचवरे, अनिल लोंढे, कोंडाजी कुदनर, रंगनाथ धुळगंड, बाळासाहेब सागर, भागवत कुदनर, अझर पटेल, सद्दाम चौगुले, पांडुरंग वामन, संतोष डोळझाके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक आणि साकूर पठार परिसरातील ग्रामस्थ
मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी गुलाबराव भोसले यांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार माजी सैनिक चंद्रकांत खामकर यांनी मानले. त्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचं देखील आयोजन केलं गेलं. देशसेवेची परंपरा कायम ठेवत शेतकरी सेवेसाठी उभारलेल्या जय हिंद पेट्रोलियमच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना दर्जेदार सेवा मिळणार असून या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.